नमस्कार मित्रांनो, मी शेखर वानखेडे आपलं सर्वांचे स्वागत करत आहे आपला यूट्यूब चॅनल शेखर वानखेडेमध्ये। मित्रांनो, आज आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026 याची ई-केवायसी कसे करतात ते बघणार आहे। मित्रांनो, ही ई-केवायसी एकदम निशुल्क आहे। ही केवायसी आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र सेतू केंद्रामध्ये जाऊनच करायची आहे। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्याला ई-केवायसी करण्याकरिता सर्वात महत्त्वाचे म्हणजे मंत्राच्या L1 बायोमेट्रिक डिव्हाइसची गरज असते। लेटेस्ट 1.5.1 व्हर्जनच्या मंत्र ID सर्व्हिस इन्स्टॉल करणे हे गरजेचे आहे, तेव्हाच तुमचा मंत्र डिव्हाइस काम करेल। मित्रांनो, कर्जमाफीची केवायसी करण्याकरिता आपल्याला सर्वात आधी महाऑनलाईन लॉगिन असे गुगलमध्ये टाईप करा। गुगलमध्ये टाईप केल्यानंतर तुम्हाला असा आपले सरकार सेवा केंद्राच्या पोर्टलचा डॅशबोर्ड दिसणार आहे, किंवा तुम्ही आपले सरकार .mahaonline.gov.in टाईप करा। त्यानंतर तुम्हाला इथे उजव्या साईडला रेड कलर मध्ये व्हेरी लॉगिन असा ऑप्शन दिसणार आहे, तिथे क्लिक करा। तिथे केल्यावर तुम्ही सेम आपले सरकार सेवा केंद्राच्या वेबसाईटच्या पोर्टलवर येणार आहे, आणि ह्या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तिथे क्लिक करून तुम्ही सेम वेबसाईटवर येऊ शकता। आता तुमची जे पण लॉगिन ID आणि पासवर्ड असणार ते एंटर करून कॅप्चा एंटर करून लॉग इन करा। लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर असा आपले सरकार सेवा केंद्राचा पोर्टल दिसणार आहे। आता तुम्ही खाली स्क्रोल डाऊन करा। खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुमच्यासमोर डाव्या साईडला खूप सारे ऑप्शन दिसणार आहे। त्या डाव्या साईडला येऊन ही जी पट्टी आहे खाली स्क्रोल करा। तुम्हाला इकडे डाव्या साईडला असे ऑप्शन दिसणार आहे, त्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना दिसणार आहे, याच्यावर क्लिक करा। याच्यावर क्लिक केल्यानंतर हा जो ऑप्शन आहे याच्यावर क्लिक करा। याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला असा डॅशबोर्ड दिसणार आहे। आपल्याला आधी जो पण VLE असतो त्याचे रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे। रजिस्ट्रेशन आपण ते सक्सेसफुली केलेलं आहे। आता रजिस्ट्रेशन केल्यानंतर इथं तुम्हाला आधार ऑथेंटिकेशन ऑफ लोन अकाउंट असे सर्च टॅब मध्ये दोन ऑप्शन दिसणार आहे। एक आहे आपण विशिष्ट क्रमांकाद्वारे ई-केवायसी करू शकतो, आणि एक दुसरा ऑप्शन आहे तुम्ही आधार नंबरद्वारे करू शकतात। जर तुम्हाला तुमचा विशिष्ट क्रमांक माहिती नाही आहे आणि तुमच्या कर्जमाफीच्या लिस्टमध्ये नाव आलेलं आहे असं तुम्हाला माहित झालं, तर तुम्ही आधार नंबर टाकून करू शकता। आता आपण विशिष्ट क्रमांकामध्ये क्लिक करूया। जो पण आपला विशिष्ट क्रमांक आहे तो आपण इथे टाईप करूया। टाईप केल्यानंतर सर्च मध्ये क्लिक करा। सर्च मध्ये क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमची डिटेल्स येणार आहे। इथे पेंडिंग फॉर ई-केवायसी असं इथे लिहून येणार आहे। इथे तुमचे आधार क्रमांकाचे शेवटचे 4 अंक दाखवणार आहे, ते तुमच्या आधाराचे शेवटचे 4 आकडे आहे का नाही। इथे तुम्ही यस असणार तर यस करा, नो असणार तर नो करा। हे आपल्या आधारचे 4 शेवटचे आकडे आहे, म्हणून आपण इथे यस मध्ये क्लिक करूया। यस मध्ये केल्यानंतर इथे तुम्हाला जो विशिष्ट क्रमांक टाकले आहे इथे तुम्हाला तो विशिष्ट क्रमांक दिसणार आहे। इथे तुम्हाला तुमची जे फार्मर ID आहे ते दिसणार आहे। इथे तुम्हाला तुमचं नाव दिसणार आहे। इथे तुम्हाला तुमची जी बँक आहे ते बँक दिसणार आहे, आणि त्या बँकचा जो ब्रांच नेम आहे तो दिसणार आहे, आणि इथे तुमचा तो जो पण बँकचा अकाउंट नंबर असणार तो दिसणार आहे। इथे तुमचा लोन नंबर दिसणार आहे, जी तुमची लोन अमाउंट आहे ते दिसणार आहे। तुम्हाला तुमची लोन अमाउंट दिसणार आहे, आणि इथे तुम्हाला रिवाइज लोन अमाउंट दिसणार आहे, आणि इथे तुम्हाला रिवाइज लोन अकाउंट नंबर दिसणार आहे। हे सर्व डिटेल एकदा चेक करायची, आणि तुमची इथं आता आधार ऑथेंटिकेशन झालेले नाही आहे म्हणून इथे लाल रंगाची अशी खूण दिसत आहे। मित्रांनो, हे सर्व डिटेल तुम्ही एकदा चेक करायची, आणि चेक केल्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करायचा। हे सर्व चेक केल्यानंतर इथे हा जो बॉक्स येणार आहे, आता तुम्हाला ह्या बॉक्स मध्ये क्लिक करायचा आहे। ह्या बॉक्स मध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा पॉपअप दिसणार आहे, आणि तिथे जो लोन अकाउंट नंबर होता तो तुम्हाला मान्य आहे का नाही म्हणून इथे येस वर क्लिक करा, आणि जो लोनची अमाउंट दिसत होती तुम्हाला ते तुम्हाला मान्य आहे की नाही म्हणून इथे येस क्लिक करा। इथे तुमचे जे पण नाव आहे, बँकचे नाव आहे, ब्रांचचे नाव आहे, अकाउंट नंबर आहे, सगळं चेक करा। इथे आता आपण सगळं चेक केलं आहे, आपली सर्व डिटेल इथे बरोबर आहे म्हणून आपण इथे ओके मध्ये क्लिक करूया। ओके मध्ये क्लिक केल्यानंतर आता आपल्याला आधार केवायसी करायची आहे। त्यासाठी आपल्याला खाली स्क्रोल डाऊन करावं लागणार आहे। खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर शेतकरी ई-केवायसी संमती म्हणून ह्या बॉक्समध्ये क्लिक करा, आणि मी वरील सर्व घोषणा व संमती यास पूर्णपणे मान्यता देत आहे म्हणून ह्या बॉक्समध्ये क्लिक करा। आता या आधार ई-केवायसी मध्ये क्लिक करा। आधार ई-केवायसी मध्ये क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक दाखवणार आहे।
तो इथे दिलेला आधार क्रमांक आहे तो तुमचाच आहे की नाही चेक करा. चेक केल्यानंतर कॅप्चर फिंगरप्रिंट मध्ये क्लिक करा. कॅप्चर फिंगरप्रिंट मध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला उजव्या साईडला मंत्रा L1 डिव्हाइसचा मेसेज दिसणार. तिथे लाभार्थीच्या हाताच्या 10 बोटामधून कोणता पण एक बोट डिव्हाइसच्या स्कॅनरवर ठेवा. कॅप्चर सक्सेस म्हणून इथे तुम्हाला मेसेज शो होणार आहे आणि तुमची KYC पण सक्सेसफुली झाली आहे असा मेसेज तुम्हाला शो करत आहे. आता वर गेल्यावर प्रिंट मध्ये क्लिक करा. प्रिंट मध्ये केल्यावर जे पण आधार प्रमाणीकरणाची जे पावती आहे ते तुम्ही पावती सेव्ह करून ठेवू शकता. तुमचा विशिष्ट क्रमांक टाईप केल्यानंतर सर्च मध्ये क्लिक करा. सर्च मध्ये क्लिक केल्याबरोबर इथे तुम्हाला दिसणार आहे की तुमची KYC झालेली आहे म्हणून. मित्रांनो, अशा प्रकारे आपण KYC आपले सरकार सेवा केंद्र मध्ये जाऊन करू शकतो. मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपले सरकार सेवा केंद्र सेतू केंद्र मध्ये जाऊन KYC करू शकतो ते ह्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असणार तर नक्की लाईक करा आणि असेच कामाची व्हिडिओ बघण्याकरिता आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ज्यांनी आतापर्यंत KYC केलेली नाही आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.